नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. खात्रीलायक गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याचं समजल्याने पनवेल मुंब्रा रोडवरील XCMG प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसमोर उत्तर शीव येथे दारूबंदी गुन्ह्याकामी गस्त घालताना सुमारे आयशर कंपनीचा चॉकलेटी कलरचा 6चाकी टेम्पो या वाहनावरती संशय आल्याने सदर वाहनास थांबवून त्याची चौकशी केली असता वाहनाच्या आतमध्ये परराज्य गोवा राज्य निर्मित मद्याचे बॉक्स असल्याचे दिसून आलं. सदर वाहतुकीवरती छापा घालून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 1000 बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले. त्याची किंमत 1,05,60,000 रुपये असून या गुन्ह्यामध्ये आयशर कंपनीचा चॉकलेटी कलरचा 6चाकी टेम्पो वाहनासह असा एकूण 1,31,52,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मोहम्मद समशाद सलमानी, आरोपी देवेंद्र खुमाराम मेघवाल यांना अटक केलेली आहे. डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वेसह आयुक्त अंमलबजावणी दक्षता व राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदीप पवार, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाच्या निरीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातनं अशी एक वाहतूक होते विदेशी मद्याची. ते आपल्या राज्यातनं वाहतूक होताना मुंब्रा पनवेल या रोडवरनं गाडी जाणार आहे. त्या गाडीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. दिलीप काळेले निरीक्षक त्या विभागाचे आहेत डोंबिवली, त्यांनी या गाडीवरती पाळत ठेवली आणि या गाडीमध्ये जर थांबून चौकशी केली आणि पाहणी केली गाडी, तर गाडीमध्ये जवळपास 1001 बॉक्स मिळून आले त्यांना विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हर आधी क्लीनर या दोघांना आरोपींना अटक केलेली आहे आणि 1,03,00,000चा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे. आता पुढील चौकशी निरीक्षक काळेले करत आहेत. या संदर्भात चौकशी चालू आहे. आता यानंतर पुढील चौकशीमध्ये निष्पन्न होईल माल कुठून आलाय, कुठे चाललेला आहे याबाबतची निरीक्षक चौकशी करत आहेत. 1,03,00,000चा मुद्देमाल आहे आणि 1,31,00,000चा मुद्देमाल आहे. त्यापैकी गाडीची किंमत आहे 25-30 लाख आणि बाकीचे 1,03,00,000 हा मुद्देमाल आहे. नाही, आरोपींनी अद्यापर्यंत काही तसं बोलणी केलेली नाहीये. आरोपीकडनं माहिती घेण्याचं काम आमचे निरीक्षक करत आहेत. त्वरित ते तपासमध्ये कळून येईल की कोणाचा मुद्देमाल आहे आणि कुठे चालला होता तो. वेळोवेळी आमचे निरीक्षक आणि जे अधिकारी तपास अधिकारी आहेत ते या राज्यामध्ये जाऊन त्याबद्दलची सखोल चौकशी करतात, पण तिथं सध्या काही तसं निष्पन्न होऊन येत नाही. तरी आणखी आमचे अधिकारी या संदर्भातली सखोल चौकशी करतील. दोन जणांना ताब्यात घेतलेले आहे आम्ही आणि त्या संदर्भात चौकशी चालू आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता या अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी मागावी अशी मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे। मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 2 उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते। या चौकशीचा अहवाल आला असून या अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या अपघातास रेल्वेचे अधिकारी कारणीभूत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन निषेध नोंदवला। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे। यावेळेस रेल्वे पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांची भेट घेऊन पोलिसांचं अभिनंदन केलंय। या प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले, या अपघाताचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांना रेल्वेचे अधिकारी सहकार्य तर करीत नव्हतेच, शिवाय बॅगमुळे अपघात झाल्याचं कारण पुढे करून तपास भटकवण्याची दक्षता घेत होते। मात्र पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच 5 जणांचे जीव गेल्याचं सिद्ध केलंय। त्यामुळे 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही, तर महाप्रबंधकावरही कारवाई केली पाहिजे। तसेच गोरगरीब प्रवाशांना दोष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी देखील माफी मागितली पाहिजे। दरम्यान या अपघातानंतर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांचे अर्थसहाय्य जाहीर केले होते, ते अद्याप देण्यात आलेले नाही। ही असंवेदनशीलता सहन करण्यासारखी नाही। सरकारने आपले आश्वासन तात्काळ पाळावे अशी मागणीही प्रधान यांनी या माध्यमांशी बोलताना केली आहे। कसं आहे, 9 जूनला जो अपघात मुंब्रा स्टेशनवर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक FIR लॉन्च झाला आहे आणि त्या FIR मध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। 2 गोष्टी यामध्ये आहेत। पहिले तर आम्ही रेल्वे प्रशासनाचा, सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलो आहे, कारण की पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्युटर्सवरच त्यांचीच चूक होती असं सांगत आले होते आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झटकत होते। पण VJTIची बॉडी आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वेच निघालं। तर 2 टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचा आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात। सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात FIR लॉन्च करू नका, पण ते न मानता त्यांनी FIR लॉन्च केली। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलोय। तसंच हे 2 अधिकारी ज्यांची नाव आली आहेत, डोळस आणि यादव, त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावरची जनरल मॅनेजर किंवा जे असतील ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणे च्या मार्फत आता आम्ही एक हे पाठवलं की तुम्ही राजीनामा तर देणार नाही, पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची माफी तरी कमीत कमी मागा, कारण त्या सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे। मानत तर ते आत्ताही नाही आहेत, फक्त इन्व्हेस्टिगेशन चांगलं केलेलं आहे, VJTIला घेऊन केलेलं आहे। आणि मला असं वाटतं रेल्वे पोलिसांचा एक स्वतःचा माणूस याच्यात मृत्युमुखी झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सिरियसली घेतलेलं आहे। आता त्याच्यात इतक्या त्रुटी होत्या की पाऊस पडला होता, वॉटर लॉगिंग होतं, त्यामुळे खडी वाहून गेली होती, रूळ खालतीवरती झालेलं, ते 2-3 दिवसापूर्वी जोडलं होतं, त्याचं वेल्डिंग नीट केलेलं नव्हतं, त्यामुळे तो खालतीवरती होता आणि तो झटका लागला आणि त्या झटक्यामुळे लोक पडली। 70-80 मर्यादा त्यांनी ठेवली होती स्पीड लिमिट, ते आता त्यांनी 30 आणि 50 केलेलं आहे। तर ते आधी त्यांना विचार त्यांचा नाही आला का? 5 लोक मृत्युमुखी पडली, 9 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना काहीही कॉम्पन्सेशन मिळालेलं नाही। चीफ मिनिस्टर साहेबांनी 5 लाखाचं पॅकेज अनाऊन्स केलेलं, आज तेही मिळालेलं नाही। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्याच्याकडे CM साहेबांनी पण लक्ष द्यावं आणि जे प्रॉमिस केलेलं आहे त्याची फक्त घोषणा न करता त्या मृत्युमुखींच्याकडे आणि बाकी कॉम्पन्सेशन जे इंजर्ड होते त्यांना मिळावं। मागणी आम्ही स्पेसिफिकली एकच केलेली आहे, पहिले की अश्विनी वैष्णव साहेब रेल्वे मंत्री यांनी माफी मागावी, कारण काय ते स्वतःची जबाबदारी झटकत होते आणि आता इन्व्हेस्टिगेशन नंतर तेच जबाबदार होते। सेंट्रल रेल्वे हे आलेलं आहे, त्यामुळे बघा 1956 मध्ये अपघात झाला, त्यावेळेसचे रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला। आम्हाला ही अपेक्षाच ह्या BJP सरकारकडनं नाही, पण किमान माफी तरी मागावी अशी आमची इच्छा आहे।
लोक उपवन आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याने येथे होणारी वर्दळ आणि गजबजाटाने रहिवासी त्रस्त झाले असून सुमारे 500 कुटुंबांनी सयानीशी तक्रार केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने असंख्य फेरीवाले बेकायदेशीरपणे जागा मिळेल तिथे आणि दिवस रात्र ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ते आणि पदपथ वापरता येत नाहीत. लोक उपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थ तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात. गॅस शेगड्या यांचा धोकादायक पद्धतीने वापर होत असून येथे मध्यरात्री समाजकंटकांचाही वावर असतो. त्यामुळे या परिसरात गृहसंकुलनामधील रहिवाशांना या रस्त्यावरून चालणं मुश्किल झालं असून घराबाहेर पडणंही अशक्य झालं आहे. अशी तक्रार येथील 500 कुटुंबियांनी सयानीशी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये दिली आहे. आमदार केळकर यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने या फेरीवाल्यांवरती ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत आमदार केळकर म्हणालेत, बांगलादेशील नागरिक पुन्हा नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करू लागलेले आहेत. यांच्यावरही कारवाई करावी. ठाण्यात फेरीवाला धोरण तातडीने राबवल्यास बेकायदेशीर फेरीवाल्यांचा प्रश्नही संपेल असं मत केळकर यांनी व्यक्त केले आहे. या जनसंवाद कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक भरत चव्हाण, अनिल भगत, राजेश गाडे, योगेश भंडारी उपस्थित होते. आज सुद्धा जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमामध्ये पाणी असेल, पासपोर्ट असेल, चेन स्नॅचिंग असेल, असे निरनिराळे लॉ अँड ऑर्डरचे विषय असतील, याच्यासकट काही महत्त्वाचे विषय देखील या ठिकाणी नागरिक रहिवासी घेऊन आले. एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो कामगारांचा विषय होता. हे जे बांधकाम कामगार आहेत, या इमारत बांधकाम कामगारांना शासनाने अनेक योजना त्यांच्याकरता आणलेल्या आहेत. या योजनेचा लाभ देखील त्यांना मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आमच्याच पुढाकाराने आमच्या या अटल संघटनेच्या माध्यमातून याची कामगारांची नोंद घेतो, त्याची नोंदणी करतो आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळवून देतो. तर त्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 कामगारांच्या कुटुंबांना पूर्ण भांड्याचा सेट, कुटुंबाला लागणारा जो सेट लागतो ते शासकीय योजनेमधनं हा दिला जातो. तर प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आम्ही दिला. कामगारांना त्यांची सुरक्षा बघितली पाहिजे, त्यांना सुविधा देखील दिली पाहिजे आणि सरकार किती कटिबद्ध आहे हे याच्यावरनं आपल्याला निदर्शनास येतं. याचबरोबर महापालिकेच्या संबंधामध्ये देखील निरनिराळ्या ज्या संकुलं आहेत, या संकुलाच्या बाहेर पडल्यावर ज्या पद्धतीने अनधिकृतपणे गाड्या असतील, गॅस आणि स्टोव्हचा वापर करून त्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणारे असतील, असंख्य की ज्यांनी फुटपाथ देखील व्यापलेले आहेत, रस्ते देखील व्यापलेले आहेत. माझ्याकडे जवळजवळ 500 कुटुंबाच्या सह्याची या ठिकाणी निवेदन आज आलेलं आहे. लोक उपवन, वसंत विहार या सगळ्या भागामधलं की हे आता आम्ही कसं जगायचं कसं. आम्हाला रात्री पण 2-2 वाजेपर्यंत यांचे आवाज ऐकू येतात आणि यांचा त्रास होतो. आम्हाला आमच्या सोसायटीमधनं बाहेर पडणं मुश्किल होतं. मी तातडीने अतिक्रमण विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना सांगितलं की तुम्ही पाहणी करा या लोकांबरोबर, कारण हा विषय जो आहे तो खूप प्रलंबित आहे आणि अशा प्रकारे सामान्य नागरिक जो आहे त्या नागरिकाला हे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे, फेरीवाला धोरण जर झालं असतं तर कुठे त्याने बसायचं आणि कुठे नाही बसायचं हे ठरलं असतं आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे राजरोसपणे जो उठतो तो बसतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारळाच्या गाड्या घेऊन ठिकठिकाणी जे लोक आहेत. तर मागच्या वेळेला आम्ही त्यांना उठवलं, अधिकारी आणि पोलीस खात्याचे लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक जे आहेत हे बांगलादेशी हे नारळाचे धंदे करत होते, परंतु पुन्हा आता ते बसायला लागलेले. त्याची देखील या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे आणि त्यांना देखील उठवणं गरजेचं आहे. हे असामाजिक काम कधीही करू शकतात आणि ही काही इथले नागरिक नाही आहेत आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्या बाबतीमध्ये गंभीर असायला पाहिजे. बाकी नेहमीचे पाण्याचे जे आणि निरनिराळे जे प्रश्न आहेत ते घेऊन देखील या आपल्या जनसंवाद उपक्रमामध्ये लोक आले. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक 4051/2023 मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण 10 इमारतींपैकी 3 इमारती पूर्णपणे यापूर्वीच
निष्कासित करण्यात आल्या होत्या। उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उर्वरित 7 इमारतींपैकी सोमवारी 2 इमारतींवरती कारवाई करण्यात आलेली आहे। ठाणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली। आतापर्यंत या कारवाईमध्ये 2 इमारती रिक्त करण्यात आल्यात, तेथील व्यावसायिक गाळे तोडण्यात आले, तसेच सर्व सदनिकांचे दरवाजे तोडण्यात आले आहेत। उर्वरित इमारतींवर देखील निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे। या कारवाईस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, महापालिका उपायुक्त उमेश बिरारी, परिमंडळ आयुक्त सचिन सांगळे, दिनेश तायडे, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरकोजे, सहाय्यक आयुक्त महेश जामनेर, सोनल काळे, सोमनाथ बनसोडे, विजय कावळे, गणेश चौधरी, सोपान भाईक उपस्थित होते। ठाण्यातील श्री गणेश कल्चर अकॅडमीच्या पद्मश्री नटराज गोपीकृष्ण महोत्सव गडकरी रंगायतन ठाणे येथे रसिकांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरामध्ये संपन्न झालाय। गायन, वादन, कथकच्या संगमाचे 31वे पुष्प होते। या कार्यक्रमात खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, पितांबरीचे रवींद्र प्रभू देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। पहिल्या दिवसांच्या पहिल्या सत्राची सुरुवात पूजा पंत यांच्या बहारदार कथक प्रस्तुतीने झाली। त्यांनी एक वंदना धमाल ताल पेश केला, त्यातील भावांग सादर केले। त्यांना रोहित देव यांनी सुरेख तबला साथ करत काही पढंत ऐत्यावेळी पेश करून रसिकांची वाहवा मिळवली। दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ संतूर वादक पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे संतूर वादन आणि साऊथ इंडियन विद्वान डॉक्टर मैसूर मंजुनाथ यांनी आपल्या जुगलबंदीतून रसिकांना अनोखी मेजवानी दिली। त्यांनी राग किरवाणी सादर करून आलाप मध्य 3 ताल व द्रुत 3 ताल अशा 2 रचना व त्यात आवर्तन सादर केले आहे। त्यांना पंडित मुकुंदराज देव, पी दक्षिणमूर्ती इत्यादी कलाकारांनी ताललयींचा संवाद आवर्तनामध्ये पेश केला। त्यानंतर सादरीकरणामध्ये जुगलबंदी देखील सादर करण्यात आली। संपूर्ण मैफिलीत किरवागी राग सादर करत असताना विभिन्न शैलीतील वाद्य, त्यातून संतूर, उत्तर हिंदुस्थानी तसेच वायोलिन दक्षिण हिंदुस्थानी असा उत्तम संवादाची अनुभूती अनोखी पर्वणी रसिकांना मिळाली। सातारा येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून कळवा रुग्णालयात तब्बल 120 डॉक्टरांचे एकदिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले। सध्या ओपीडी सेवा ही बंद ठेवली आहे। येणाऱ्या काळात न्याय महिलेला मिळाला नाही तर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा महिला डॉक्टरांनी इशारा दिलाय। सातारा येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा या मागणीला अनुसरून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये तब्बल 120 डॉक्टरांनी संप पुकारलाय। रुग्णालयातील डॉक्टर रुग्णालयासमोर हातामध्ये फलक घेऊन निदर्शने करतायत। पीडित महिलेला न्याय मिळावा, शासनाकडून आर्थिक मदत जाहीर व्हावी, महिला डॉक्टरांसाठी योग्यरित्या कायदे कानून तयार व्हावेत, सोबतच योग्य न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळात आपत्कालीन सेवा देखील बंद पाडण्याचा इशारा यावेळी महिला डॉक्टरांनी दिला आहे। सोबतच GSIT गठीत केलेली नाही त्यावरही या महिला डॉक्टरांनी अविश्वास व्यक्त केला आहे। आमच्या हीच मागणी आहे की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बसवायला पाहिजे आणि जे पण आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजे। तसेच कुटुंबाला 5 करोड रुपयाचं आम्ही मानधन पण द्यायला पाहिजे अशी पण मागणी केली आहे। आणि तसेच बाकी सगळे डॉक्टर लोक आहेत त्यांच्या पण सुरक्षेसाठी काहीतरी कायदे कानून बनवायला पाहिजे, याच आमच्या मागण्या आहेत। अजून सध्या तरी काही सांगू नाही शकत आहे कारण अजून 1 हप्ता झाला या प्रकरणाला, तरी पण पाहिजे तसं काही एवढं झालेलं नाहीये, तर बघू आता काय होतं ते। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।